शेतकरी मित्रांनो, आपण 86-032 ऊसाची लागवड करत असतो किंवा अनेक साऱ्या ऊसांची लागवड करत असतो, परंतु जर आपण या टेक्नॉलॉजीचा वापर करून जर ऊसाची लागवड केली तर काय बदल होऊ शकतो आणि किती ॲव्हरेज आपल्याला मिळू शकतं, कशा पद्धतीने आपण लागवड करू शकतो, या विषयात आपण मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेऊयात। तर आज आपल्या सोबत सर आहेत, तर चॅनलवर तुमचं सर स्वागत आहे। तर आज आपण जाणून घेऊया की आपण कशी लागवड केली पाहिजे, ऊसाची आधुनिक पद्धतीची जोड देऊन तंत्रज्ञानाचा वापर करून। तर सुरुवात कुठून करूया? शेतकरी बांधवांनो, पश्चिम महाराष्ट्र हा ऊस बागायतदारांचा पट्टा म्हणून ओळखला जातो। आपल्या बागायतमध्ये जर बघितलं तर असंख्य असे ऊस बागायतदार आहेत। ह्या ऊस बागायतदारामध्ये आतापर्यंत सर्व शेतकरी हे पारंपरिक पद्धतीने शेती करत आहेत। पारंपरिक पद्धतीने शेती करत असताना आधुनिक शेतीची कशा पद्धतीने जोड देता आली पाहिजे ह्याचा आज आपण प्रात्यक्षिक बघूया। कृषी विज्ञान केंद्र बारामती येथील ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती। शेतकरी मित्रांनो, हा सर्वसामान्य शेतकऱ्यांना परिचित असणारी 86-032 व्हरायटी। 86-032 व्हरायटी म्हणजे सर्व शेतकऱ्यांना, म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांच्या सर्रास शेतकरी वापरली जातात ती म्हणजे 86-032 व्हरायटी। 86-032 व्हरायटी म्हणजे ह्या व्हरायटीमध्ये त्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर वापरलं जाणारं हे फसल कंपनीचं एक डिव्हाइस बसवलं। हे डिव्हाइस त्यांना पाणी नियोजन असेल, खत व्यवस्थापन असेल, किडरोग नियंत्रण असेल आणि हवामान अंदाज असेल, ह्या सर्व गोष्टींची माहिती त्यांना देतात। शेतकरी मित्रांनो, ह्याच्या मधलं अंतर जर बघितलं, दोन्ही सरांच्या मधलं अंतर त्यांनी 7x1 अशा एक स्टँडर्ड पद्धतीच्या लागवडीवर त्यांनी ऊसाची लागवड केलेली। शेतकरी मित्रांनो, आपण पुढची माहिती जाणून घेण्यासाठी फसल कंपनीचे डिव्हाइस घेऊया। अच्छा, तर पहिला सर्वप्रथम काय जाणून घ्यायचं, आता तुम्ही सांगितलेलं आहे की 7x1 वरती ही लागवड केलेली आहे, बरोबर का? परंतु ही जी लागवड आपण केली आहे तर सर्वत्र जर पाहिलं तर कांडीची लागवड केली जाते, बरोबर आहे, किंवा रोपांची लागवड केली जाते। ही जी लागवड केली आहे तर ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करत असेल तर आपण रोपाची लागवड करणं गरजेचं आहे का कांडीची लागवड करणं गरजेचं आपण ह्याच्यासाठी रोपांची लागवड करणं गरजेचं आहे। चांगल्या प्रतीची चांगल्या ठिकाणाहून म्हणजे अशा अधिकृत ठिकाणाहून कृषी विज्ञान केंद्र बारामती असेल किंवा असे जे काही कृषी विज्ञान केंद्र असेल किंवा कृषी विद्यापीठ असेल किंवा गव्हर्नमेंट शासकीय कृषी महाविद्यालय असेल, त्याच्या माध्यमातून आपण रोपांची खरेदी करणं गरजेचं आहे, तिथनं घेणं गरजेचं आहे। तर आता आपण पहिल्याला रोपांची निवड करणार, तर आता जर ही जी लागवड आपण पाहिली तर ही कधी लागवड केली होती सध्या जर विचार केला? हा ऊस जर बघितला तर 10 महिन्यांपूर्वीची ही लागवड आहे। 10 महिन्यांचा हा ऊस आहे। 10 महिन्यांचा ऊस आहे। आता जर किती पेऱ्यावरती हा ऊस आहे? हा ऊस साधारणतः 28 पेऱ्यांवरती हा ऊस आहे सध्याच्या परिस्थितीला। अच्छा, म्हणजे 10 महिन्याचा 28 कांड्यावरती ऊस, म्हणजे जे अडचालीचा आपल्याला जो रेशो पाहायला मिळतो ऊसाच्या अडचाली हंगामचा, तो रेशो तुम्ही 10 महिन्यामध्ये कव्हर केलेला आहे। तर सुरूपेक्षा सुद्धा जास्त कांड्या या ठिकाणी आलेल्या आहेत। तर आता आपण माहिती जाणून घेऊया की ही मशीन तुम्ही म्हणला सर्व काय काम आहे ते ह्या मशीनचं आहे, तर बेसिक गोष्ट हे मशीन कशी वर्क करते किंवा काय मशीन मध्ये आपल्याला पाहायला मिळतं? हो शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत आपण एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सर्व शेतकरी बांधवांनी ऐकलेलं आहे। एआय जे आतापर्यंत सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या किंवा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये जो आमूलाग्र बदल घडवला, तोच आमूलाग्र बदल हा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा एआयने घडवला। शेतकरी मित्रांनो, हे एआय जर बघितलं, एआय आणि IoT इंटरनेट ऑफ थिंग्स वर काम करणारं हे एक डिव्हाइस राहतं। या डिव्हाइस मध्ये टोटल 12 प्रकारचे सेन्सर्स राहतात। आपण जर वरती जर बघितलं तर हे सेन्सर सर्वसामान्य म्हणजे सगळ्यांना ओळखीचे वाटतील, किंवा विंड स्पीड असेल, विंड डायरेक्शन असेल किंवा रेनफॉल असेल, रेनगेज असेल। आणि इथं जर आपण जर कॅनोपी लेवलचे जर सेन्सर जर बघितले, हा लिपिटनेस सेन्सर राहतो, हा BME सेन्सर राहतो। ह्या सेन्सरचं वर्क काय राहतं तर आपल्या बागेतील पानांवरील ओलावा असेल, आपल्या बागेतील इव्हापो ट्रान्सपिरेशनचा रेट असेल, त्याचबरोबर आपल्या बागेतील हवेचा दाब असेल किंवा हवेतील आर्द्रता असेल, या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला पॅरामीटर्स मधून आपल्याला ह्याच्यामधून मिळते। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, ह्याच्यामध्ये राहतो प्रायमरी सॉइल मॉइश्चर सेन्सर आणि सेकंडरी सॉइल मॉइश्चर सेन्सर, आणि त्याचबरोबर राहतो टेम्परेचर सेन्सर। हे आपल्या झाडाच्या 2 मुळ्यात बसले, म्हणजे झाडाच्या वरच्या मुळीपाशी एक बसवला जातो आणि झाडाच्या खालच्या मुळीपाशी एक बसवला जातो। त्याच्यामधून काय होतं तर आपल्याला झाडाच्या वरच्या मुळीपासली पाण्याची पातळी आणि खालच्या मुळीपासली पाण्याची पातळी, या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला ह्याच्या माध्यमातून मिळते। ही झाली ह्या सेन्सरची एक प्राथमिक स्वरूपातील ओळख। पण शेतकरी मित्रांनो, हे सेन्सर्स काम कशा पद्धतीने करतात तर आपल्या बागेवर कोणत्या वेळेला किती पाणी दिलं पाहिजे, कोणत्या स्टेजला आपल्या पिकाला पाण्याची किती गरज आहे, त्याची माहिती ही आपल्याला याच्या माध्यमातून मिळणार आहे। त्याचबरोबर आपल्याला आपल्या बागेवर कोणता जरी किडोरोग येणार असेल तर तो किडोरोग येण्याच्या अगोदर प्राथमिक स्वरूपात आपल्याला माहिती दिली जाते की बाबा या किडोरोगाचा प्रादुर्भाव आपल्या बागेवर दिसून येतोय आणि या कंटेंटची फवारणी घ्या। ही माहिती सुद्धा आपल्याला आपल्या मोबाईलवर दिली जाते। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण जर विचार जर केला तर आपल्याला पुढच्या 14 दिवसांचा हवामानाचा अंदाज एक स्मॉल म्हणजे मायक्रो वेदर स्टेशन मधून आपल्याला आपल्या पुढच्या 14 दिवसांचा हवामानाचा अंदाज दिला जातो। त्याचबरोबर पुढच्या 1 तासामध्ये आपल्या बागेतलं वातावरण कसं असणार आहे हे प्रत्येक तासामध्ये अलर्ट हे आपल्याला आपल्या
क्रॉपवर मिळणार आहे, मग आपल्या मोबाईलवर मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण जर म्हटलं व्हीपीडी रेंजेस म्हणजे वेपर प्रेशर डिफिसिट. वेपर प्रेशर डिफिसिट म्हणजे काय, तर आपला बागाला आपण सोडलेली जी काही न्यूट्रिएंट असतील किंवा जी काही खतं असतील ती खतं आपलं झाड अपटेक करू शकतं का नाही याची माहिती जी काय आहे ती पण आपल्याला आपल्या मोबाईलवर मिळणार आहे. म्हणजे काय, तर आपण आपल्या झाडाला पिकाला दिलेली जी काही व्हीपीडी रेंजेस असतील ते व्हीपीडी रेंजेस मधून जी काही खतं जर दिली तर 100% आपले जे न्यूट्रिएंट असतील ती न्यूट्रिएंट आपलं झाड अपटेक करू शकेल. त्याच्यामुळे काय होणार आहे, तर आपल्या जो काही न्यूट्रिएंटवर होणारा खर्च आहे ते जर झाडाने जर अपटेक केलं नाही तर त्याच्यामध्ये जवळजवळ 40 ते 50% जो काही लॉस होणार आहे तो लॉस आपल्याला टाळता येणार आहे. अशा पद्धतीने ह्या डिव्हाइसचा फायदा राहतो. तर आता जर आपण ऍव्हरेज पकडलं, ही जी आपण एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून लागवड करत आहोत, हो, बरोबर? बरोबर. ती लागवड आपण अडसाली हंगामासाठी करू शकतो किंवा सुरूच्या कोणत्या हंगामासाठी बेस्ट पडेल? असं काही नाही की कोणत्याही हंगामासाठी लावू शकतो? ह्याच्यामध्ये आपण कोणते अडसाळी हंगामासाठी लागू शकतो, सूर्य हंगामासाठी लागू शकतो, असं काही ह्याच्यासाठी स्पेसिफिकेशन नाही. ह्याच्यासाठी स्पेसिफिकेशन फक्त एकच आहे की बाबा शेतकऱ्यांजवळ फक्त एक स्वतःच एक ड्रीप असणं गरजेचं आहे. ड्रिप वरतीच आपण हे करू हो, शकतो. drip आता वरतीच फक्त अजून हे जर करू सिस्टम शकतो. आपण हे जे स्ट्रक्चर उभा करून घेतलेलं आहे हो. तुम्ही, हे स्ट्रक्चर देखील गरजेचं आहे. नाही, हे स्ट्रक्चर गरजेचं नाही. हे स्ट्रक्चर म्हणजे डेमोसाठी तर बारामतीने हे डेमोसाठी तयार केलेलं स्ट्रक्चर आहे. म्हणजे आपण फ्लॅटला देखील हे करू हा, शकतो. बरोबर, आपण फ्लॅटला देखील हे करू शकतो. जर आपण जर हे स्ट्रक्चर जर उभा जर केलं नसतं तर हा ऊस एकमेकांमध्ये पडलेला दिसला असता. त्याच्यामुळे आपल्याला हे जे काही ऊसामध्ये जे काही बदल घडून आले ते बदल आपल्याला ह्याच्यामध्ये दिसून पाहण्यासाठी या आले ठिकाणी नसते. लावलेलं हा, आहे. हे पाहण्यासाठी डेमॉन्स्ट्रेशन प्लॉटसाठी कृषी विज्ञान केंद्राने हे लावलेलं आहे. ऊस खाली पडला तरी काही अडचणी येणार नाही. आता जर आपण पाहिलं, ह्या अशा लागवड जर आपण केली टेक्नॉलॉजीद्वारे तर आपल्याला किती ऍव्हरेज मिळू शकतं पर एकर? आता जर पूर्वीचं पाहिलं आणि आता मध्ये शेतकरी बांधवांनो, आपल्याला ऍव्हरेज किती मिळेल त्याच्यापेक्षा जास्त सुरुवातीला आपण जर बघितलं तर हळूहळू जर बघितलं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च हा वाढत चाललेला आहे. तो उत्पादन खर्च आपल्याला याच्या माध्यमातून कमी करता येऊ शकतो. साधारणतः म्हणजे आपल्या जे काही अनावश्यक फवारणी असतील किंवा अनावश्यक जी काही आपण बागेला जी काही न्यूट्रिएंट वगैरे सोडतोय त्याच्यामध्ये साधारणतः आपल्याला 25 ते 30% बचत करता येऊ शकते. आणि सरासरी जरी आपण ऍव्हरेज काढलं तरी 25 ते 30% आपण भरघोस उत्पादनामध्ये आपण वाढ करू शकतो. म्हणजे फर्टिगेशन काय गरजेचं आहे, काय दिलं पाहिजे हे कळल्यामुळे आपला खर्च बचत होणार हो, आहे. बरोबर. तर आपण जर पाहिलं, आता हे संपूर्ण आपण जाणून घेतलंय कसं वर्क करतं वगैरे, हे जे मशीन आपल्याला पूर्णतः पाहायला मिळते, त्याला इलेक्ट्रिसिटीची वगैरे गरज आहे का? कसं वर्क करतं काय? ह्याला ऍडिशनल एक्सटर्नल कोणत्याही इलेक्ट्रिसिटीची वगैरे गरज नाही. ह्याला सोलार पॅनल राहतो. सोलार पॅनल म्हणजे सौर ऊर्जेवर चालणार हे एक यंत्र आहे. ह्याला कोणत्याही बॅटरीची वगैरे गरज नाही. सोलार पॅनल मधून ह्याला चार्जिंग होणार, चार्जिंग वरून जे काय अलर्ट ते आपल्याला आपल्या मोबाईलवर कळत राहणार. अच्छा, म्हणजे सोलर पॅनल विथ बॅटरी दिल्यामुळे आपल्याला दिवसाचं देखील कळणारा शेड्यूल आणि रात्रीचं देखील 6 तास जरी ह्याच्यावर सूर्यप्रकाश जरी पडला तरी हे पुढचे 15-20 दिवस वर्क करू शकतं. 6 तास सूर्यप्रकाश न पडायला आपण जम्मू काश्मीरमध्ये नाही, बरोबर आहे. म्हणजे हा देखील आपलं सोल्युशन झालेलं आहे की पावसाळ्यामध्ये जर कंटिन्यू पाऊस चालू राहिला तर एक ऊन कमी जास्त होत असतं, तर त्यावेळेला देखील हे काम करणार आहे. तर हा जर किट जर आपण पाहिलं पूर्ण, ह्या किटची आपल्याला प्राइस किती पाहायला मिळते? जर हे किट जर बघितलं तर हे किट एक मेन युनिट, ह्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक म्हणजे मॉइश्चर युनिट. मॉइश्चर युनिट म्हणजे फक्त ते आपल्या प्लॉटचं पाणी व्यवस्थापन प्रॉपर करून देणार आहे. जर आपण मॉइश्चर युनिट जर बसवलं तर त्याची किंमत राहते एक 20,000 रुपये. आणि जर पूर्ण स्ट्रक्चर जर आपण जर बघितलं तर हे राहतं मेन युनिट. हे मेन युनिट म्हणजे पाणी व्यवस्थापन असेल, किडोरोग नियोजन असेल, हवामान अंदाज असेल, त्याचबरोबर आपले खत व्यवस्थापन असेल. हे जर बसवलं तर ह्याची किंमत राहते 40,000 रुपये. पूर्ण सेट 40,000 रुपये मध्ये आपल्याला मिळून जातं. 40,000 आणि रुपये. आता जर आपण विचार केला तर हे समजा आपल्याला किट बसवायचं आहे, तर सर्वसाधारण आपण किती क्षेत्र किंवा किती कव्हरेज हे करू शकतोय? शेतकरी मित्रांनो, त्याच्यासाठी आपल्याला एक ह्याच्यासाठी एकरेजचं असं कोणतं हे नाहीये. पण आपण जर विचार जर केला तर आपली जमीन एकसारखी असेल, आपली माती एकसारखी असेल, आपल्या प्लॉटला ड्रीप असेल आणि ड्रीपचा डिस्चार्ज म्हणजे आपल्या सगळीकडे पडणारं जर पाणी जर समप्रमाणात जर असेल तर हे डिव्हाइस 5 एकरावर पण काम करू शकेल आणि 10 एकरावर पण काम करू शकेल. आणि जर आपलं जर म्हणजे मातीमध्ये स्ट्रक्चर आणि स्ट्रक्चर हे दोन्ही जर डिफरंट असतील तर आपल्याला 20 गुंठ्यासाठी दुसरं डिव्हाइस लागू शकतं. आणि ज्या वेळेला आपलं क्षेत्र जास्त आहे, मातीमध्ये पण व्हेरिएशन्स आहेत, त्याचबरोबर आपलं पाणी जर सारखं जर पडत नसेल तर त्यावेळेला आपलं पूर्ण हे जे पूर्ण युनिट आहे ते बाय करायची गरज नाही पडणार. त्यावेळेला फक्त आपण जे हे खालचं एक जे युनिट येतं, प्रायमरी सॉइल मॉइश्चर सेन्सर, सेकंडरी सॉइल मॉइश्चर सेन्सर आणि टेम्परेचर सेन्सर, हे सेन्सर सुद्धा आपण त्याच्यामध्ये ऍडिशनली बाय करू शकतो आणि आपण करू शकतो नियोजन. तर मित्रांनो, तुम्हाला कळलेलं की एआय टेक्नॉलॉजीद्वारे आपण कशा प्रकारे लागवड करू शकतो, त्याबरोबर अंतर किती असावं, कशा पद्धतीने आपण करू शकतो. 8602 ची लागवड कोणत्या पद्धतीने आपण या ठिकाणी केलंय ते देखील तुम्हाला सांगितलं. त्याचबरोबर बदल घडवून या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला 25 ते 30 कांड्यावरती आता ऊस पाहायला मिळतो 10 महिन्याचा. तर मित्रांनो, सर्वसाधारण 48 प्रमाणे या ठिकाणी ऊसाची वाढ झालेली आहे. अशी वाढ करू शकता, आमूलाग्र बदल करू शकता. त्याचबरोबर अशा प्रकारचं किट लावून तुम्ही आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करू शकता. कशी वाटली इन्फॉर्मेशन जरूर सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.